अँड वेलकम टू डीडीज डे आउट. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन. नमस्कार, मी पल्लवी. तर डीडी म्हणजे आमची डोना डार्लिंग. नुकत्याच दिवाळीच्या सुट्ट्या होत्या म्हणून आम्ही गेलेलो स्टेकेशनला. सकाळी सकाळी कॅबसाठी वेटिंग टाइम खूपच असल्याने आम्ही ऑटोनेच निघालो. नेहमीप्रमाणे फिरायला जायचं म्हणून डोना मॅडम तर सुपर एक्सायटेड होत्याच आणि मी डोनाची सुपर ह्युमन ऑन ड्युटी हजर. जोपर्यंत आम्ही ऑटोच्या अर्धे बाहेर निघत नाही ना तोपर्यंत प्रवासाची मजा काही येत नाही आम्हाला. ऑटोची राईड एन्जॉय करत आम्ही पोहोचलो कर्जतच्या मलिक फार्म्सला. आता पोहोचलो तर आहे पण गरमी प्रचंड आहे त्यामुळे डोना मॅडमने सगळ्यात आधी कूलर समोरची जागा आवरली. सो बेसिकली हा एक पेट फ्रेंडली आणि 7 ते 8 लोकांसाठी परफेक्ट असा स्टे ऑप्शन आहे. हाय स्पेस लिव्हिंग एरिया विथ कपाट, सोफा, कूलर आणि बेड्स. इथे फुल्ली इक्विप्ड किचन तर आहेच पण इथले केअरटेकर सुद्धा खूप छान जेवण सर्व करतात. तेही व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही. स्विगी आणि झोमॅटोचे ऑप्शन तर आहेतच. त्यात हे अगदी क्लीन वॉशरूम, तेही विथ वॉशिंग मशीन. अजून काय पाहिजे. सोबतच इथे प्ले एरिया, पोर्च आणि पार्किंग साठी स्पेस सुद्धा आहे. आता जागाच पेट फ्रेंडली म्हटलं डोना मॅडम कुठे थांबतायत. संपूर्ण प्रॉपर्टी आम्ही पिंजून काढलीये. नुकताच पाऊस होऊन गेलाय त्यामुळे अगदी हिरवळ आहे इकडे. आम्ही गेलो तेव्हा जरा लँड लेवलिंगचं काम चालू होतं. मग त्या कामाचं सुद्धा इन्स्पेक्शन करायची जबाबदारी घेऊन डोना मॅडम मोकळ्या झाल्या. इकडे इकडे वरती तिथे तिथे काय बघ. चल ये. आणि मग दमून इथे झोपा तिथे झोपा असा कार्यक्रम होता. मुद्द्याचं काय तर झोप महत्वाची. आणि अगेन पाऊस आलेला आहे. निसर्गाच्या कुशीत असलेलं हे मलिक फार्म्स कर्जत स्टेशन पासून फक्त 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावरच आहे. एअरबीएनबी ऍप वरून तुम्ही इथलं बुकिंग करू शकता. तुम्हाला तुमच्या पेट आणि फॅमिली किंवा फ्रेंड सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. आणि तुम्ही तुमच्या पेटला कुठे फिरायला घेऊन जाता हे मला कमेंट करून नक्की सांगा.